तस्मै श्री गुरुवे नमः. गोंदवलेकर महाराजांचं 3 तारखेचं आजचं प्रवचन. भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे. रात्री महाराजांनी सांगितलं मग एकरूप झाल्यावर काय उरतच नाही, शिल्लक उरत नाही. फक्त आपलं काय करायचं, देहाचा विसर करायचा. भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही. जिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार. जिथं दुःखच नाही मग तिथं आनंदाचं बी राहत नाही. अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पाहावा. भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असे दिसते. म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो. मग सगळीकडे ब्रह्म कसं आहे, ब्रह्म दिसे उघडे, सगळीकडे ब्रह्म दिसतं. जर एखाद्या खोलीत सर्व बाजूने आरशे ठेवलेले असले, सगळीकडून आरशे लावलेले आहेत समजा काचा, तर कुठे पाहिले तर आपल्याला काय दिसन, आपलीच प्रतिमा दिसन ना. म्हणजे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे का म्हणायचं ते सिंधन, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची धागा नाना परी कपडे, चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणजे असं आपल्याला सगळं ब्रह्मच दिसलं पाहिजे. सगळं काय आपल्या स्वतःशिवाय दुसरे काही दिसणार नाही. म्हणजे सर्व ठिकाणी एक भाव झाला तिथे दुःखाचे कारणच नाही, तिथे सर्वच आनंद असतो. त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला तिथे आनंदाशिवाय दुसरं काहीच राहत नाही. जे याप्रमाणे जगात वावरतात, म्हणजे साधू संत वावरतात, आपण ग्रहस्थ माणसं आपण थोडं प्रयत्न करतोय पण आपल्याला जमाना ते अजून. आपण ह्या डबड्यालाच आपण सगळं समजलंय. शरीर दिसतंय म्हणजे त्याला दृश्य म्हणतात, आणि जे दिसत नाही ना ते द्रष्टा. म्हणजे जी दिसणारी जेवढी वस्तू आहे ना ती सगळी नाश पावणार आहे सगळं, पण जे द्रष्टा आहे ना ते कधी नाश नाही पावत. तो त्याला काय म्हणतात, आत्मा म्हणतात. आपण त्यामुळं दुःखी काय, हे माझं शरीर मन इंद्रिय बुद्धी हे जे सांगितलंय ना, हे आपलं, आपण आपलं समजतोय, पण आपण खरं प्रेम आत्म्याला करायला सांगितलेलं आहे साधू संतांनी. आणि ते आपण करतोय पण आपण तो वर करतोय, त्यामुळे आपल्याला हा आनंद मिळत नाही. आनंद का नाही मिळत, तर आपण वर करतोय. आपण माझं, महाराजांनी सांगितलं की रात्री प्रवचनात, आपण ही माझं म्हणतो, ही माझी पॅन्ट म्हणतो, माझी टोपी म्हणतो, माझा हात म्हणतो, पण देव माझा म्हणतो का? रात्री महाराजांनी सांगितलं ना. तसं भाव जर झाला ना मग सगळं व्यवस्थित होईल. जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहून इतर लोकांप्रमाणे वागत असतात. तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला. म्हणजे संत राहतात, कसे राहतात, आपल्यासारखेच राहतात, पण ते आपल्यासारखे नसतात. आपल्यासारखेच राहतात, आपल्यासारखेच जेवतात, आपल्यासारखंच, पण ते आपल्यासारखे नसतात. सद्गुरू आपल्यासारखा म्हणजे बसायला सगळं दिसायला सगळं, पण आपल्यासारखा नसतो बरं का. साधू जोपर्यंत महाराज म्हणजे हे जग ज्यावेळेस झोपतं ना सगळं, त्यावेळेस साधू जागा असतो. आणि हे जग उठलं ना मग साधू झोपतो. सगळ्या जगाचं म्हणजे काळजी त्यांना आहे. आणि अनुभवलं बरं का. म्हणजे रात्री 12-1 वाजता बघायचं दादा झोपलं शेजारी, मच्छर चावतात का, टांगावर टाकावं का, तर दादा चिंतनाला बसलेले असायचे. आणि 5-5:30ला ज्यावेळेस लोक उठायचे ना दादा त्यावेळेस इतके मोठ्याने, आता संजूभाऊ जेवढं गोरातात ना त्याच्यापेक्षा दादा मोठ्याने गोरायचे. म्हणजे ते म्हणजे मला तर वाटतं अनुवंशिकता असेल त्यांच्या घरात बरं का रात्रीचं ना. म्हणजे पण दादांचं कधी दादा म्हणजे असं आणि दादांना सगळं कळत होतं. पहाटे 4 वाजता तुम्ही काय करताय, 3 वाजता काय करताय कळत होतं. फोन यायचा 3 वाजता, काय येण्याने करता. कधी असं कोणतं साधू फोन करीन पहाटे 3 वाजता एकदा मला आला, म्हणले काय येड्याने चाललंय.
म्हणलं काय नाही, आमची भांडणं चालली होती. म्हणजे साधू किती अंतर्ज्ञानी. आणि तुकारामाने अशा स्थितीत राहून लोकांना सरमार्ग दाखवला. समर्थांनी ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले. बघा, आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही, म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात ना, त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. संतांनी जे सांगितले तसंच आपण वागायला पाहिजे. म्हणजे आपल्या मनाने नाही चालायचं. हरिपाठात आता ते प्रमाण नाही द्यायचे आपल्याला. मनोमार्गी गेला तो ते मोकलं तसलं त्या प्रमाणे, म्हणजेच गुरु आज्ञेप्रमाणे वागावे. फक्त महत्वाचं गुरु आज्ञेने जी गुरुंनी सांगितले तेवढं जरी सांभाळलं लय झालं. तर आपल्याला वाटाड्या भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवूनच आपण चालतो. विश्वास लय महत्वाचा आहे बरं का परमार्थात. सगळ्यात महत्वाचा विश्वास, भाव. आता समजा जर आपल्याला मग विश्वासच नसला ना, मग संपलं, परमार्थ होतच नाही. म्हणजे सद्गुरूवर विश्वास पाहिजे की सद्गुरूवरून जे नाम दिले ते तुम्हाला मग तीन प्रचिती करता येते ना. शास्त्रात आहे गुरुप्रचिती, आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती. त्या तिन्ही प्रचिती ते येतात का नाही. मग आपल्याला गुरुने सांगितलेलं ते करेक्ट आहे का नाही. शास्त्रात बी तेच सांगितले. आपल्याला अनुभव आला ते एक आत्मप्रचिती. म्हणजे ह्या तीन प्रचितीचा संगम झाला ना, मग समजायचं, मग त्यामुळे विश्वास ठेवायचा. नाही तर ज्यांचा विश्वास नाही ना, नाही परमार्थच नाही होऊ शकत. किती तुम्ही काही करा, विश्वास ठेवला, भाव ठेवला, म्हणजे भाव, प्रेम, हे दोन तीन गोष्टी लागतात परमार्थात, नाही तर दुसरं काही नाही. त्याप्रमाणे गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते. आपलं हित काय ते गुरुच्या वचनातच आहे ना. म्हणजे गुरुने सांगितले ते आपल्या फायद्यासाठी सांगितले ना. 4 वस्तू सांगतो बघा गुरु अनुग्रह देताना, सांगतो ना. हा, ते 4 सांगा बरं. गुरुचं काय त्याच्यात फायदा आहे. तू दारू पिऊ नको, काय त्यांचे पैसे जाते का दारू? हा, आहे का काय गुरुचा फायदा? तू बाकी दुसरं म्हणजे काय खाऊ नको. तिसरं, पत्त्या खेळू नको. खेळला तर जुगारी, तुझेच पैसे जाते. गुरुचं काय जाणार? हे 4 ज्यावेळेस सांगितलं होतं ना अनुग्रह देताना, त्यावेळेस म्हणलं आले इथं आपल्यासाठीच सांगितलं. यांचं तर काहीच नाही बरं का, आपल्यासाठी. आणि एकदम चांगले असेच 10-20 बसले होते बरं का. 31 मार्च 2000ला अनुग्रह झालता. असेच बसले होते आणि मी त्या कोपऱ्यात बसलो होतो. त्या दरवाजाच्या पलीकडे म्हणलं आपण सगळ्यात येड आहे आपलं नाव. दादा म्हणले उठा उठा इकडे, इथे या पुढं. मला पुढं बसावलं. काय मी त्या दरवाजाच्या मार म्हणलं आपलं चिटकून तिकडं बसलो होतो. म्हणले आमच्याकडले पाऊल. त्यावेळेस दादाने ओवी घेतली होती ज्ञानेश्वरीची आणि त्यावेळेस प्रवचन चाललं होतं. रात्री 12 वाजेपर्यंत चाललं होतं. म्हणले आता मला इथं बसावलं. म्हणले हा दादा लय बारकाल्याला आवाजावं घालायचे. म्हणजे कधी असं, म्हणजे असं नाही म्हणले तू मी नाही म्हणले, ते आवाजावं बोलायचे. म्हणले वाल्या पळायची गोष्ट माहिती आहे का मला बरं का. म्हणलं हा बरं का. मी इथं मी लागलो सांगाय. म्हणले काय? मग सगळं सांगितलं ना का. अरे म्हणले तुम्ही तर लय हुशार आहेत बरं का. दादाने चढून दिलं, पासं फुगावलं बरं का इथं. म्हणलं आता काय बोला. म्हणलं तुम्हाला लय येत आहे म्हणले बरं का. मग म्हणले वाल्या पळाने किती खाल्ले म्हणले बरं का. त्यावेळेस सांगितलं. म्हणले खाऊन किती खाल्ला असं. वाल्या पळाने किती पाप केले तुम्ही. खाऊन किती खाल्लं. एवढं खाल्लं. 1 गाडी 2 गाडी दारू 1, मग 100 लिटर 200 टँकर 2 टँकर. पत्त्यात आता पत्त्यात मी म्हणले किती घालावले. 2-1 लाख रुपये घालावले होते त्या काळात जुगाडी बरं का. म्हणलं आणि तेव्हा म्हणजे आत्महत्या करायचा माझा विचार होता. पण रात्री 11 वाजता मला असा आवाज यायचा, काय येड्याने करतोय, काय येड्याने करतो. असं 2-3 महिने काहीतरी असं भ्रम होत असं. पण मग मी ती बाटली फेकून दिली विहिरीत रात्री 11 वाजता. 3 वेळा मला क्लिअर कसं असं कसं बुंगा भ्रम होतं. त्यावेळेस असं कानात चांगलं मोठ्याने आलं. मला वाटलं भ्रम झालाय. पण नंतर बी परत ती झाकण म्हणजे ती अल्युमिनियमची बाटली लय तगडी असते, त्याला पॅकिंग लय असतं. ती असं त्याला स्क्रूड्रायव्हर पकडशिवाय ती निघत नव्हती. ते आता ते रोगरच्या आता कसल्या बी निघाल्यात. पण पहिलं लय ते पॅकिंग लय तगडं होतं पहिलं बरं का. है ना. ती घासाव नाही मारित का रोगर. आणि म्हणलं बारीक नेलं तर ती माणूस ताट पडत. मग मी ते पावशेरची 250 ml ची आणली होती. म्हणजे ती घेतली ना. म्हणलं पुरी घेतल्या माणूस म्हणजे परत दवाखान्यात जायला नको काय नको ह्या तयारीतच होतो. पण झालं ती काम. ते 3 वेळा आवाज आला येड्यावाने का म्हणजे असं
आकाशवाणी क्लिअर झालं मला चांगलं. पहिल्या वेळेस मी म्हणलं आले काहीतरी भ्रम झाला. परत ते इस्कूरच्या ते घेऊन नाद लागलो होतं. परत दुसऱ्या वेळेस झालं, तिसऱ्या वेळेस झालं. अरे म्हणलं काहीतरी म्हणजे मी तशी धरली. विहीर जवळच होती अशी म्हणजे 10 फुटा अशी फेकली. डमकने आवाज आला. सकाळी बघितली ती वाटली नाही दिसली. परत 1 वर्षाने गाळ काढताना ना मी असं बघायचो त्या पाठीतून पडते नाही का त्याच्यावर, ती काय दिसली नाही कुठं गेली काय कळालं. मग आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दादांची भेट झाली मला. ज्या दिवशी कार्यक्रम केला ना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 30 तारखेला केला होता हा कार्यक्रम. कोणता? त्या बाटलीचा बरं. आणि 31 मार्चला मला सद्गुरूची भेट झाली. त्याप्रमाणे गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होत. आपलं हित त्याच्यातच आहे. म्हणजे गुरूंच्या वचनावरच आहे सगळं काय. त्यांनी सांगितलं ते त्यांनी काही का सांगा ना, त्यांनी जी बी सांगितलं ना त्याच्यावर फक्त विश्वास ठेवा. आता तुम्ही त्या वाचला असन ऐकलं असन ते कीर्तना, त्याच्यात एक दृष्टा सांगतात बघा. एक असंच एक आले होते म्हणजे सद्गुरू, त्यांनी अनुग्रह दिला आणि त्या याला धनगराला दिलाच नाही. त्याला लांब ठेवलं. त्याला म्हणले काय ते कोथिंबीरची गड्डी का काय असं म्हणून त्याला लावलं. मग सगळे ज्यावेळेस परत 10 वर्षाने आले गंगा फुल चालली होती, ते ह्या तीरावून त्या तीरावर जाता येईना ना. ज्याला नव्हता दिला त्याला काय दिलं ते काहीतरी कोथिंबीरची गड्डी चलगाव बरं का. मग त्याने काय केलं, सगळे 10-12 जे शिष्य ज्यांना अनुग्रह दिलता ना ते म्हणजे कसं जायचं आता. ते काय त्यांचं डोकं आला. तो आला ना तो शिष्य बरं का कोणता ते म्हणला चला मी नेतो. टाकली गोंगडी मंत्र म्हणला, सद्गुरूला बसवलं या तीरावून त्या तीरावर. मग बघा म्हणजे कोणती वस्तू सांगितली ना मग फक्त विश्वास पाहिजे ना. हे म्हणजे आपल्याला ही सांगितलंय ना सद्गुरूंनी बस. एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्लं तर ते खारट लागल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले. विषयाची संगत धरली का दुःखच येणार. विषयाचं पर्यंत संपत नाही ना. पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते. भगवंताचे आपण झाल्यास सुखी हो. तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते. म्हणजे ह्या नाम भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच सांगितलं नाही. भगवंताचं नाम घेतलं की सगळं काही होईल. आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतोय. आपण आता जे करतोय नाही दुसऱ्याचा सांगताय. जे नाम घेतो ते मग समजायचं आपलं आहे. आपण बाकी जे उद्योग करतोय ना ते दुसऱ्याचाच प्रपंच चाललेला आहे. आपला करीतच नाही. एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा. आता कुंपण करायला ज्यादा खर्च आला ना आतली मेहनत करायला करीत नाही माणूस, कुंपणालाच खर्च केला तर काय होईल. त्याच्यापासून फायदा होणार. त्यासाठी आपण आपल्यासाठी करायचं काहीतरी. म्हणजे त्या शेतात करायचं, कुंपणाला ज्यादा नाही खर्च करायचा. त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधीतच जास्त आरास करतो. आपण काय मूळ आपल्या स्वस्वरूप आपल्याला पाहायचं ना आपण काय. पण आपण ह्या देहाला ज्यादा आपण काय करतोय त्यामुळं ज्यादा आपल्याला त्रास का होतोय का यालाच होतोय. म्हणजे मी म्हणतो माझं म्हणतो हे एवढं समजलं ना मग सगळंच ठीक होईल. आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावे लागते. जेवढं कमावलं ते सगळं इथंच जाणार आहे. मग आता मग सांगितलं ना जे दिसतंय ना तेवढं सगळं काही इथंच नष्ट पावणार आहे. ती इथंच राहणार आहे. जे दिसत नाही ना तेवढीच वस्तू आपल्या बरोबर येणार. ती काही मरत नाही. ती सांगितलं कशाने काय नाही. पाण्याने भिजत नाही, शस्त्राने काय कापता येत नाही, अग्नीने जाळता येत नाही किंवा काहीच होत नाही. ती आत्माचं ती म्हातारी होत नाही बरं का. ती म्हणजे आहे तशीच. तिचं ते कधी मरत बी नाही काय नाही. ती फक्त नवीन रूप घेते. की जसा शर्ट फाटला की आपण फेकून देतो, नवीन शर्ट घातला तसं आत्म्याचं आहे. मग त्या आत्म्यालाच सांगितलंय सगळं. तोच आत्मा आपला सांगितलेलं आहे. म्हणजे परमेश्वर सगळं आपल्या हृदयामध्ये तोच आहे. त्याचीच आपण हे करायचंय. आपल्या फायद्याचे केले तरच आपला प्रपंच.
भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच. भगवंताचं जेवढं स्मरण होईल तेवढाच प्रपंच. बाकी प्रपंच हा दुसऱ्यासाठी, वाल्या कोळाने बी तर दुसऱ्यासाठीच केलेला आहे बरं का. ते म्हणजे विचारलं त्यांनी ना की बाबा मारायला लागला होता ना नारद महर्षींना, तर ते म्हणले अरे बाबा ही पाप करतोय त्याच्यात वाट कर. मला सगळेच म्हणले बायका पोरं, घरी जाऊन आला होता ना आता विचारून. मग त्याला डोळे उघडले. म्हणजे मग त्या बाकी जेवढं करतोय ते दुसऱ्यासाठी प्रपंच आहे ना. आता देवाचं बघ नामस्मरण करू तेवढंच आपला प्रपंच. आपण आईबापावर, नवरा बायकोवर, मुलावर, नातेवाईकावर, शेजाऱ्या पाजाऱ्यावर सुखासाठी अवलंबून राहिलं तर सुखी होणार नाही, कधीच नाही सुखी होऊ शकत. आपलं आपणच आपण करा सोडवण बरं का, आपल्यालाच करायची. दुसऱ्या कोणा अवलंबून राहिलं तर सुख नाही मिळणार. सुख मिळणार फक्त आपण एकटं जे काय परमार्थात म्हणजे ते बी नामस्मरण करू, हे करू. आपले दुःख किंवा यातना जर कोणी नाहीशा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल. दुसरा सुखच देऊ शकत नाही. आपणच आपण आपलं हे करायचं, सोडवायचं. जी कोड आहे ना सगळं आपलंच आपण सोडवायचंय बरं का. दुसरं कोणी सोडू शकत नाही. जर आपल्याला समजा काय पाय मोडला तर वेदना कोणाला होणार आहे? आपल्यालाच होणार आहे. आपणच नीट करायचं ना. आता दुसरे मग फक्त म्हणतात नाही पाय सरळ कर नीट होईल. ते फक्त काय आपल्याला गायडन्स करतात, मार्गदर्शन करतात, असं करा. एक म्हणा नाही नाही हे पाला लाव बरं का, ते आपल्यालाच लावा लागेल ना. हे पाला बांधा. एक म्हणा नाही ह्या गोळ्या का. म्हणजे मार्गदर्शन करणारे आदर राहतात पण ते बघायचंय आपल्यालाच. तसं परमार्थ सुद्धा आपण जर केलं, नामस्मरण केलं तर आपल्याला फायदा आहे. नाही तर मग बाकी जे करीन ते काहीतरी महाराज सांगतात ना, बाकी सगळं असं हे आपलं असं दुकानदारी. बाकी सगळे दुकानदारी. हा करेक्ट. बाकी सगळे दुकानदारी आणि आपलं एक नाम तारी. एक नाम तारी आणि बाकी सगळं दुकानदारी. हे आपले दुःख किंवा यातना जर कोणी नाहीशा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल? ठरू शकत नाही. मग शेवटी सगळा ह्या आजचा खाली सारांश सांगितलाय महाराजांनी. परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावे, ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे. नामस्मरण कसं करायचं की आनंद बी मिळाला पाहिजे ना अखंड, आणि मी त्याचाच त्याचाच आहे हे बी हे झालं पाहिजे. ही दृष्टी ठेवून नामस्मरण करायला सांगितलंय. माझंही झालं. पुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. बस.